शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 19 ऑगस्ट 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आज हे माझ्या पाठीमागे बघू शकता भाज्यांची आवक, कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 200 पासून ते 500 रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे कोथिंबीर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर 200 पासून ते 500 रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे कोथिंबीर हे 200 पासून ते 500 रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे, त्याचबरोबर म्हणजे सर्वच भाज्यांचे दर हे रिवर्स झालेले आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। बटाटा या ठिकाणी बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा साधारण 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्यांना 14 ते 15 रुपये दर आहे, तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते। लसणाचे दर हे साधारण कसं आहे लसूण 120 पासून ते 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण मार्केटमध्ये पाहायला मिळतो। चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा साधारण 160 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, त्याचबरोबर 30 ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगल्या क्वालिटीमध्ये सुपर गोळा कांदा हा 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळतो। मालाच्या क्वालिटीनुसार सुद्धा दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांना 40 रुपयांपर्यंत दर उच्चांकी दर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये वांग हे 20 ते 30 रुपये या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर घेवडा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता, 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे घेवडा सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मुळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुळा कसा आहे 12 रुपये, 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे मुळा मार्केटमध्ये पाहायला मिळतो। चांगला मुळा कसा आहे 15 पर्यंत, चांगल्या क्वालिटीमध्ये मुळ्यांना 15 रुपये दर आहे। त्याचबरोबर टोमॅटो कसा आहे 300 रुपये, 300 100 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटो मार्केटमध्ये पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 300 रुपये कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी भेंडीची पण आवक बघू शकता। या ठिकाणी भेंडी ही साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 20-25 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। कारलं बघू शकता, कारलं हे साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 15 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो। त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता, पुणेरी गवार हे साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये पाहायला मिळतो। शेवगा शेंगाची आवक या ठिकाणी बघू शकता, शेवगा शेंग ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बघू शकता शेवगा शेंगाची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर हा काशीफळ भोपळा बघू शकता 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये काशीफळ भोपळा आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हा भोपळा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 5 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे भोपळा मार्केटमध्ये पाहायला मिळतो। या ठिकाणी काकडीची आवक बघू शकता, काकडी हे साधारण 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, चायना काकडी ही 20 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे काकडी मार्केटमध्ये पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये काकड्यांना 20 रुपये दर आहे, तर हलका माल 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता, भेंडी ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत। 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे भेंडीचे दर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत। तर चुहा कारलं बघू शकता, या क्वालिटीमध्ये चुहा कारलं हे सुद्धा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं। बीन्स बघू शकता, या ठिकाणी बीन्स हा 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये बीन्स आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कारलं 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे
पांढऱ्या क्वालिटीमध्ये कारलं हे सुद्धा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर टोमॅटोची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 300 रुपयांपर्यंत. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 300 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची मार्केटमध्ये पाहायला मिळते. पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर मिरचीची सुद्धा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे पिकाडोर मिरची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर पावट्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. पावटा 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. आणि लिंबू हे सुद्धा 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लिंबाचे दर हे आज 2-3 दिवस वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता. कोबी कसा आहे? कोबी 15 रुपये किलो याप्रमाणे. हां 250 ते 300 रुपयांना बॅग याप्रमाणे. काळा घेवडा कसा आहे? हां 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 काळा घेवडा या क्वालिटीमध्ये 40 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगला माल हा 60 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये भाज्यांची आवक बघू शकता. कोथिंबीर, त्याचबरोबर पालक, शापू, मेथी. कोथिंबीर 200 रुपये शेकडा याप्रमाणे आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता कोथिंबीरीची आवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथी कशी आहे? मेथी सुद्धा 5 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 5 ते 6 रुपये. भाज्यांचे दर खूपच रिवर्स झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शापू कशी होते आज? शापू सुद्धा 5-6 शापू सुद्धा 5-6 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता सर्वच भाज्यांचे दर रिवर्स झालेत. त्याचबरोबर कांदापात बघू शकता. कांदापात याला थोडंसं 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. कांदापात या ठिकाणी कांदापात 15 रुपये. वाटाणा बघू शकता. या ठिकाणी वाटाणा हा 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. गोल्डन वाटाणा 80 ते 90 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आर्कल वाटाणा हा 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर राजमा बघू शकता. राजमा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे राजमा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर राजम्याची आवक बघू शकता या ठिकाणी. फ्लावरची आवक बघू शकता. फ्लावर चांगल्या क्वालिटीमध्ये 250 ते 300 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे मार्केटमध्ये फ्लावर पाहायला मिळतो. काही ठिकाणी फ्लावरला 250 ते 300 रुपयांपर्यंत सुद्धा दर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवग्यांची आवक सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शिमला मिरची बघूया. शिमला मिरची हे साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयांपर्यंत शिमला मिरची. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्याचबरोबर दोडका सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. दोडका कसा आहे? दोडका 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे दोडका सुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे दोडका मार्केटमध्ये पाहायला मिळतो. ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक बघू शकता या ठिकाणी. ड्रॅगन फ्रूट हा साधारण हो कसा आहे ड्रॅगन फ्रूट? 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे ड्रॅगन फ्रूट मार्केटमध्ये पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघू शकता ड्रॅगन फ्रूट 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. मोसंबीची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे.
त्याचबरोबर केळी कॅरेट हे साधारण 400 ते 450 रुपयांना कॅरेट, याप्रमाणे केळी. स्वीट कॉर्न मका बघू शकता, स्वीट कॉर्न ही साधारण 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे स्वीट कॉर्न पाहायला मिळते. त्याचबरोबर पेरू कसा होता? चांगल्या क्वालिटीत, चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे मार्केटमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर पिवळं हे ड्रॅगन फ्रूटसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे बघू शकता, हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या ठिकाणी टोमॅटोची परिस्थिती बघू शकता. टोमॅटो जास्त प्रमाणात आवक असल्यामुळे आणि तेवढ्या प्रमाणात ग्राहक नसल्यामुळे टोमॅटो मार्केटमध्ये शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता, या चांगल्या क्वालिटीमधले सुद्धा टोमॅटो शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि टोमॅटोचे दर आहेत 100 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. हे कसं आहे वांग? 35 रुपये किलो. या क्वालिटीमध्ये वांग 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर डाळिंबाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डाळिंब हे साधारण 30 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे डाळिंब मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब हे 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. 100 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे डाळिंब आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर पपई बघू शकता, 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे पपई आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये पपई 20-25 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सफरचंद बघू शकता, या ठिकाणी 1900 ते 2300 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंदाची आवक सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूट असेल, सीताफळ असेल, सीताफळसुद्धा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर ठीक आहे, ओके. असं ना. तर पपईची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर डाळिंब सुद्धा बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब हे 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हो, 100 रुपये ना. चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब 100 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो.